श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 33. आपल्या मनामध्ये ज्या पण उर्मी येतात त्या उर्मी पूर्ण करून आपल्याला सुख मिळवायचं असतं आणि त्यालाच संकल्प म्हणतात. तो संकल्पच अनुकूलता प्रतिकूलता निर्माण करतो. संकल्प पूर्ण झाला तर बरं वाटतं, सुख वाटतं. मग पुन्हा पुढचा संकल्प, पुन्हा तीच साखळी सुरू राहते. आणि संकल्प पूर्ण नाही झाला तर दुःख होतं, क्रोध द्वेष निर्माण होतो, वाईट वाटतं, हातबलता येते आणि मग त्या अनुषंगाने पुन्हा संकल्पपूर्तीच्या जाळ्यामध्ये तरी तो बांधला जातो, नाहीतर मग उद्वेग चिडचिड या विकारांना तो बळी पडतो. एकंदरीत काय, दुसऱ्यांची सेवा आपल्याकडून होत नाही, परोपकार सुचत नाही, कारण आपले संकल्प विकल्पच थांबत नाही. भगवंतावर प्रेम होऊ देत नाहीत. आपल्या कुटुंबियांवरही त्यांच्या अनुकूल आपल्याला होता येत नाही. असे हे संकल्प राग द्वेष निर्माण करतात. भगवंतानी हा मनुष्य जन्म आपला उद्धार करून घेण्यासाठी दिलेला आहे. तो निरर्थक संकल्प करण्यामध्ये नष्टच करू नये. आणि हा विचार योगारूढ होऊ इच्छिणाऱ्यांनी, अर्थात भगवंताशी संबंध प्रस्थापित करू इच्छिणाऱ्यांनी संकल्पांना समाप्त करून टाकावं. अशी कोणती वस्तू आहे की जी आपल्याजवळ कायमच राहील? खोलवर विचार केला तर जगातल्या प्रत्येक वस्तू क्रिया नेहमीसाठी आपल्याबरोबर कधीच राहत नाही. घरातल्या वस्तू सतत आपल्याबरोबर नसतात. आपल्या जवळची माणसं नेहमी नसतात. आपले कुटुंबीय कायम नसतात. आजवर कितीतरी माणसांचे मृत्यू झालेले आपण पाहिलेत, ऐकलेत, आणि तेही आपल्या बरोबर सदा नसतातच. एवढंच कशाला, आपलं शरीर सुद्धा आपल्याबरोबर नित्य नसतं, तेही बदलणारं आहे. पहा ना, आपलं बालपण आपल्याबरोबर आहे का? आपल्याबरोबर ते नाही. तसंच तारुण्याची गोष्ट. तात्पर्य हेच की वस्तू व्यक्ती क्रिया नित्य नव्या समोर येतात, पण त्यांचा वियोग हा ठरलेला आहे. एक परमात्माच तेवढा नित्य आहे, बाकी सर्व अनित्य आहे. आणि त्या नित्याचा स्वीकार करणं हे मानवाचं उद्दिष्ट आहे. बाकीच्या वस्तू व्यक्ती क्रिया स्वतःचा देह सुद्धा नित्याच्या प्राप्तीकरता उपयोगात आणावा, किंवा अन्यथा त्यामध्ये पडूच नये, अडकू नये. आणि ही उद्धाराची शक्ती मनुष्य मात्राच्या ठिकाणी आहे हे आपण पाहिलं. विचारशक्तीने आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो. वास्तविक पाहता भगवद्गीतेचं तत्वज्ञान आपल्या समोर आहे. ते सांगणारे अधिकारी सज्जन संत आहेत. भगवंत तर आहेतच, पण मग मृगजळाला पाहून पाणी पाणी म्हणून मनुष्य फसतो ना, तसं सुखांच्या मागे लागून काळ व्यर्थ घालवतो मनुष्य. आणि सुख हे नाशिवंत आहे. त्या नाशिवंताच्या मागे लागून काळाचा अपव्यय होतो, शक्तीचाही ऱ्हास होतो आणि अखेरीस जीवाला दुःखच मिळतं. म्हणून तारतम्याने विचार करावा. आपलं हित कशात आहे ते ओळखावं. जे काही आहे ते आपल्या आत आहे. आपणच आपला शत्रू व्हायचं की आपण आपला मित्र व्हायचं आणि उद्धार करून घ्यायचा, हे ज्याचं त्यांनी ठरवण्याची मुभा भगवंतांनी दिलेली आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.